ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागुंदे, राहिला पुणे, वारजे माळवाडी. मी आज तुम्हाला देवीचं वार कसं येतंय किंवा वार शुद्धीकरण गेनमाळ याची व्हिडिओ टाकत नाही, किंवा दिवेला मळवट कसा भरायचा आहे, साडी कशी घालायची ही पण व्हिडिओ टाकत नाहीये. आज मी तुम्हाला एक वेगळी व्हिडिओ टाकतोय, तर ते तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक आणि ध्यान देऊन ऐकायचे. तर हे आमचे गुरुंचे गुरु आहे संपत मामा म्हणून, हे आमच्या इकडं खूप प्रसिद्ध आहे. तर आता हे उत्तम नगर मध्ये राहतात. तर मामांना आता या ठिकाणी पुण्यात येऊन बरीच वर्ष झाल्यात. तर त्यांचा एक पाय गेलेला आहे, हात पण गेलेला आहे, आणि ही ताई त्यांच्या संग असते की एखाद्या लहान मुलाची कशी सेवा करायची तशी ती मामांची पूर्ण सेवा करते. त्यांना आंघोळ घालण्यापासून ते कपडे घालण्यापासून सगळी सेवा ही ताई करत असते. आणि दरवेळेस मी माझ्या यथाशक्तीनुसार त्यांना घरी बोलवून काही ना काहीतरी वस्तू किंवा सामान रेशनिंग देत असतो. तर आज पण मी त्यांना घरी थोडं किराणा माल देण्यासाठी बोलवलंय. तर व्हिडिओ टाकण्याचं एवढंच कारण आहे की तुम्हाला जर गरजू व्यक्तींना मदत करायची असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना मदत करा. ताईचा नंबर मी तुम्हाला देणार आहे. तुझा नंबर सांग. 9822678014 संपत. 9822678014 हा ताईचा नंबर आहे. ताई मामांसंगच असते, ते दोघं एकत्रच राहतात आणि ताई सगळी त्यांची सेवा करते. तर तुम्ही पण तसं काय आज मी जे सहकार्य करतोय तसं तुम्ही नक्कीच त्यांना सहकार्य करा. आणि एक मदतीचा हात सगळ्यांनी पुढे जर केला तर सर्व त्यांचं व्यवस्थित होईल. कारण त्यांना चालता येत नाही, वाकर आहे ना सगळं, काठी धरून त्यांना चालावं लागतं. हाताने पण त्यांना खाता येत नाही. त्यांना लहान असताना हाताला करंट बसला होता, असं दाखवा, हाताला करंट बसला होता, तर त्यांना खाता येत नाही. खायला पण पाय पण नाहीये, त्यांचा एक पाय नाहीये. गेल्या वेळेस मी अशीच एक व्हिडिओ केली होती, तर सगळ्यांनी थोडीफार मदत केल्यामुळं त्यावेळेस पण केली ना मदत सगळ्यांनी. आणि त्यांनी आजपर्यंत त्यांच्या तरुणपणामध्ये 4 रुपये कमवले, आणि कमवलेले पैसे घरी भावांना बहिणीला दिले की मला हे म्हातारपणी सांभाळतील. पण त्यांच्या भावांनी बहिणींनी त्यांच्या संग गद्दारी केली. त्यांना म्हातारपणाला त्यांना आसरा दिला नाही. म्हातारपण हे आपलं दुसऱ्याच्या वरती अवलंबून असतं, म्हणून त्यांनी आपलं म्हातारपण आणि आपल्या म्हातारपणाची काठी आपले भाऊ बहीण यांची मुलं होत्या, पण त्यांना सगळी मेहमान झाल्यात. फक्त ही एक ताई देवासारखी ही त्यांची सेवा करते. तुम्ही सांगा काय झालं होतं तरुणपणात? काय नाही, उसात पाणी द्यायचं होतं, शेत खरेदी करायची. वडील म्हणजे शेताला पैसे कमी पडले, ते खरेदी म्हणून मी मालकाला म्हणलं मला 9 वर्षाची पगार द्या. तर त्यांनी दिलं. म्हणलं हे धोतर वाळू घाल, मी तुला देतो. धोतर वाळू घालून गेलो. करंटचं वायर पडल्याला माहिती नव्हतं, ते धरलो. मला धरून 11 जण मिळाले. असं झालं. किती वर्ष झाली या गोष्टीला? तरी बघा 50च्या पुढे. आता इथं जीवनच मला 2 कमी 70 आहे. होय ना. 19 वर्षाचा ना आलो. साडी नेसविले, गुरुनी मोती बांधले. मग घरात आता वय किती? 70 आहे का? 1956. 1956 जन्मतारीख आहे. मग 56 ते 44 आणि हे 24. 44 आणि 24 म्हणजे 68 वय आहे का नाही? 56 आणि 44 झाले 100, म्हणजे 44 आणि 24 68 वय. मग आता गावाकडचे लोक कोणी येतात का? नाही येत बघते. हा, कोण नाही येत. कोण येत नाही. मग आता सध्या तुमचं सगळी सेवा काय काय सेवा करते? अंघोळ घालते, साडी नेसते, जेवण देते, संघ येते 4 दुकान घ्यायला. आणि समजा आता ही जर नसली तर मग कसं काय व्हायचं? काय व्हायचं? समजा असं जरा ही गावाला गेली 8 दिवस, मग कसं काय? दुसरं सोबत करून ठेवून जाते.
होय ना. गावाकडे बाई. हा हा हा. म्हणजे ती तुमचं म्हणजे सगळं काळजी ती काळजी नाही घेते. करणार, हा फक्त जेवायला वगैरे घालणार, आंघोळ वगैरे नाही, पण जेवायला वगैरे घालणार. हा हा हा. संध्याकाळी आल्यावर दिसतात वगैरे त्यांचं ते साफ करतात. आपण नाही करत, कशाला खोटं बोलायचं, त्यांचं ते करतात. आणि मग आंघोळ तू नसलं की आंघोळ नाही मग. नाही मग 4-5 दिवस आंघोळ नसतं, रोज नाही आंघोळ, 8 दिवसांनी 15 दिवसांनी आंघोळ साबण लावून घालायची. तसं रोज करतात ते. दररोज माझं त्यांचं ते करतात रोज. होय ना. हा हा. हा. साडी घालायचं वगैरे. साडी नेसवायला लागते, पाय बसवायला लागतो, सेविंग वगैरे सगळं करावं लागतंय, सगळं करावं लागतं. सेविंग वगैरे तूच हो करते? सगळं करते मीच हा, हा, हा. सगळं. आपला बाप असतं तर केलं नसतं, हा बरोबर. आणि त्याला नसतंच काय तर काय केलं असतं आपल्या बापानं तर आपण केलं नसतं. वेळेस करते महिन्यानी 15 दिवसांनी. बरं चांगले. जगदंबा करो आई साहेब तुझ्या पाठीशी उभी राहो. सगळ्यांनी त्यांना थोडी मदत करत जा. ताईचा नंबर दिलाय, ताईला फोन करून त्यांच्यापर्यंत येऊन तुमच्या यथाशक्तीनुसार जशी तुम्हाला मदत करता येईल तशी मदत करा. आज मी या ठिकाणी त्यांना थोडं राशन दिलंय आणि साड्या दिलेल्या आहेत, तर हे तुम्ही एवढं मान्य करा. हा, आणि साड्या घाला, राशन दिले, तांदूळ दिले. हा हे बरा पिशवी जा, मी आणून घेईन. जास्त त्रास देणं पण बरं नाही. तेलाच्या पिशव्या वरती ठेव. ही पण पिशवी न्यायची. हा गाडी आहे का रिक्षाने जायला नाही. मुलं कुठे कुठे नाही वे, तुम्ही कोणती गाडी आणली? ऍक्टिव्हा आहे ना. मग त्याचा त्यांना दोघांना एवढं खाली सोडा. एवढं करा. आणि या 6 वारी दे. हो हो. आजकाल बाहेर गावात शहरात आपल्याला नवीन नवीन जोगती संप्रदाय दिसतो. तर हे जुना जोगती संप्रदाय आहे, यांच्याकडं खूप अशा जुन्या गोष्टीची साठवण आहे. तुम्ही नक्की सर्वांनी येऊन यांना भेट द्या. आणि हे गरजू आणि वयोवृद्ध आहे. जसं आता नवीन जोगती नाचून दुकानं मागून पैसे कमवू शकणारे, पण ह्यांना म्हणजे दुकानं पण मागता येत नाहीये आणि नाचणं गाणं तर त्याच्या पलीकडची गोष्ट आहे. तर नक्की तुम्ही एकदा या, त्यांना भेट द्या. त्यांची खूप परिस्थिती अवघड आहे, तर सर्वांनी येऊन भेट द्या. आणि जर तुम्हाला काय देणं शक्य नसेल तर येऊन तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटून जावा. त्यांना पण जरा आपलंपणा वाटण, कोणतरी आपल्या या जगामध्ये आहे म्हणून तुम्ही फक्त येऊन त्यांना भेटून जावा. नाही तर पाया पडतो खाली.